Problem number 4. Next, if the tangent at 1, 1 tangent बद्दल बोलतायत कोणाच्या या कर्वच्या meets the curve again at point P, then P किती असेल? नो प्रॉब्लेम. सो एक टेंजंट आहे ते सांगितलंय आणि तो कुठल्या पॉइंटला आहे ते पण सांगितलंय आणि तोच टेंजंट त्याच कर्वला पुन्हा एकदा भेटतो पॉइंट पी ला. म्हणजे असं असेल मे बी, समजा हे बघा हा असा कर्व असेल सपोज. सो हा पॉइंट आहे ज्याची व्हॅल्यू आहे 1, 1. मे बी असं असेल की एक त्याला टेंजंट घासून चाललाय, असा एका पॉइंटमध्ये टच करून चाललाय. पण टेंजंट म्हणजे काय असतं? लाईन असते, ही थोडी ना थांबणार आहे. ही अशी वाढत वाढत गेली तर ही पुढे जाऊन त्याच कर्वला, याच डिझाईनला कुठेतरी जाऊन कट करत आहे, कुठेतरी जाऊन भेटत आहे, मीट होत आहे. आणि जर असं होत असेल तर त्या पॉईंटला पी नाव दिलं आहे. तर ते सांगतायत की हा तुमचा टेंजंट आहे, हा तुमचा कर्व आहे. या कर्वचा इक्वेशन दिलेला आहे, पॉइंट दिलेला आहे की कुठे टेंजंट आहे ते, आणि मग जिथे जाऊन नंतर तो भेटणार आहे त्या पॉईंटचा तुम्ही ॲड्रेस आम्हाला सांगा. असं डिझायनिंग आहे. सो ही काही डायग्राम एक्सपेक्टेड नाही आहे, डायग्राम काढायची पण नाही आहे. पण आपल्याला मग हे सोडवायचं कसं, लॉजिक काय त्याच्या मागे हे तर आधी कळायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे काढून दाखवलं. आता हा पॉईंट म्हणजे समजून घ्या एक्स आणि वाय की नाही. पॉईंटचा जो ॲड्रेस असतो, कोऑर्डिनेट्स असतात ते एक्स आणि वाय वरचे असतात, ते आपण सांगतो. मग एक्स आणि वाय वरचे कोऑर्डिनेट्स असतात, त्याचा अर्थ आपल्याला एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू शोधायची आहे. सो काहीही करून टार्गेट लक्षात ठेवा, इक्वेशन काहीही करून फाइंड सोडवताना एक्स आणि वाय कसा मिळेल ते काढायचं. मग एखाद्याचा असा प्रश्न येईल की हे काय एक्स वाय दिलेत 1, 1, पण ते इकडचे दिलेत, आपल्याला इकडचे मिळवायचं. सो पहिल्यांदा आपल्याला जे इक्वेशन दिले कर्वचं त्याने सुरुवात तरी करूया. वी हॅव इक्वेशन ऑफ कर्व वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू 2 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे डेरिव्हेटिव्ह घेताना काय होईल, यू इंटू व्ही वगैरे करायला लागेल, आपल्याच डोक्याला ताप. मग त्याच्यापेक्षा आपण काय करूया, यू इंटू व्ही वगैरे प्रकारात न जाता आपण आधी काय करू, हे सिम्प्लिफाय करू. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करू शकता की नाही. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर 2चा स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे 2 इंटू 2 इंटू एक्स प्लस एक्सचा स्क्वेअर. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू हा एक्स ॲज इट इज 2चा स्क्वेअर 4 मायनस 2 दुणे 4 एक्स आणि हा प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज ब्रॅकेट कम्प्लीट. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट सिम्प्लिफाय केल्याचा फायदा काय, हा एक 7 मध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय करता येईल. एक्सने याला मल्टिप्लाय केला, हा झाला 4x. देन एक्सने याला मल्टिप्लाय केलं, हा झाला मायनस 4x स्क्वेअर. आणि मग एक्सने याला मल्टिप्लाय केलं, हा झाला एक्स क्यूब. सो हे एक इक्वेशन आपल्याला असं मिळालं की ज्याच्यात सगळं सेपरेट सेपरेट आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह, आता ते पार्ट झालं. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह जसं एक्स स्क्वेअरचं असतं तसं 2y, पण एक्सच्या जागी वाय आल्यामुळे पुन्हा त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. 4xचं डेरिव्हेटिव्ह 4 कॉन्स्टंट, एक्सचं 1 मायनस पुन्हा 4 कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, देन प्लस एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. सो इथे 2y इंटू dy/dx तसेच ठेवूया इज इक्वल टू 4 इंटू 1 4, हे 4 दुणे 8x आणि प्लस पुढे हे 3x स्क्वेअर लिहून ठेवलं. पुढे हे dy/dx आहे इज इक्वल टू हा जो 2y आहे तो इकडे जाऊन डिवाइड करूया सगळ्यांना. डिवाइड केल्यावर असं दिसेल 4 - 8x प्लस 3x स्क्वेअर सगळ्याला अपॉन 2y. चला स्लोप तर मिळाला, पण हा स्लोप कोणाचा आहे, आपण कर्वचं इक्वेशन सोडवतोय म्हणजे स्लोप पण कोणाचा मिळाला, कर्वचा मिळाला. पण त्याची व्हॅल्यू कुठे मिळाली, त्याचं तर इक्वेशन मिळालं आहे. व्हॅल्यू पण काढू शकतो कारण पॉईंट कुठला आहे तो 1, 1. सो ॲट 1, 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू पण 1, वायची व्हॅल्यू पण 1 टाकायची आणि dy/dx फाइंड करायचं. सो मी इथे टाकतो dy/dx इज इक्वल टू, डायरेक्ट टाकूया 4, इथे 1 टाकलं तर 8 एके 8, इथे 1 टाकलं तर 3 अपॉन खाली इथे 1 टाकलं तर 2 इंटू 1 2. सो 4 - 8 म्हणजे 4 किंवा 4 आणि 3 7, 7 - 8 म्हणजे -1
आणि हा खाली अपॉन 2. सो आपल्याला ना स्लोप मिळाला कोणाचा, कर्वच्या इक्वेशनचा. सो देअरफॉर स्लोप ऑफ कर्व इज इक्वल टू -1/2, याला आपण एम म्हणतो. इथे आपलं बेसिक काम पूर्ण झालं. सो एकदा जर कर्वचा स्लोप असेल तर टँजंटचा स्लोप काढायला किती वेळ लागणार आहे तोच वापरायचा आहे. आणि इक्वेशन पण काढायला काय हरकत नाही, इक्वेशन ऑफ टँजंट मिळू शकतं, पॉईंट पण दिलेला आहे हा काय. सो इथे टँजंटबद्दल प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपल्याला टँजंटचं इक्वेशन लागणार. मग आता ते काढायला घ्यायचं आहे. इक्वेशन ऑफ टँजंट आपल्याला काढायचं आहे. ते इक्वेशन कसं असतं, y-y1 इज इक्वल टू m1 इंटू x मायनस x1. त्यातला m1 म्हणजे टँजंटचा स्लोप, टँजंटचा स्लोप म्हणजेच कर्वचा स्लोप, आणि तो आपल्याला माहिती आहे -1/2 जस्ट आपण काढला आहे. x मायनस x1, x1 म्हणजे हे बघा x1 y1. सो x मायनस x1 म्हणजे 1 आणि y मायनस y1 म्हणजे पण 1च, कारण इथे 1 1 दिलं आहे. बस हे थोडंसं सिम्प्लिफाय केलं की आपल्याला इक्वेशन ऑफ टँजंट मिळेल. 2 तिकडे टाकूया, 2 इंटू y मायनस 1 इज इक्वल टू -1 इंटू x मायनस 1. सो 2y मायनस 2 इज इक्वल टू, हा -1 आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर -x, आणि हा मायनस याला मल्टिप्लाय झाला तर -1. हा -x लेफ्ट साईडला जाईल, पॉझिटिव्ह x होईल, प्लस 2y ॲज इट इज. हा -2 पण तसाच, आणि हा 1 आहे तो लेफ्ट साईडला आल्यावर +1 होईल, सॉरी -1 होईल. +1चा लेफ्ट साईडला आल्यावर -1 and is equal to 0. So we got equation of tangent as x plus 2y minus 3 is equal to 0. That's it. आता हे इक्वेशन येऊन काय फायदा काय? फायदा अजून काहीच नाही आहे. आता आपल्याला जायचं आहे कर्ववरनं आपण टँजंटवर आलो. आता या टँजंटला पुढे जाऊन कुठे भेटणार आहे ते आपल्याला अंदाज लावायचा. टी पॉईंटला भेटणार आहे. आता जिथे दोन कर्व्स भेटतात, स्ट्रेट लाईन आणि कर्व, टँजंट आणि कर्व, टँजंट आणि कर्व, टँजंट कर्व, जिथे भेटतात तो पॉईंट आपण असं म्हणू शकतो की नाही की तो टँजंटवर पण आहे आणि कर्व पण आहे. याचा अर्थ ते दोन्हीचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. दॅट्स इट. सो आपल्याला आता जे दोघांबद्दल विचारलं आहे, कर्व आणि स्लोप, मग त्या दोघांबद्दलच आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो. मला याचं पण इक्वेशन माहिती आहे, हे बघा कर्वचं इक्वेशन, आणि आता मला ही जी लाईन आहे टँजंट त्याचं पण इक्वेशन माहिती आहे, हे बघा. मग जर या दोघांचे इक्वेशन मी सॉल्व्ह केलं, सॉल्व्ह करणं म्हणजे काय, एकमेकांमध्ये गुरपटवून आपण त्याची व्हॅल्यू काढायची एक्स किंवा वायची. तर मला असं लक्षात आलं की यस, मी या इक्वेशनमध्ये ना एक्सची व्हॅल्यू टाकू शकतो, किंवा या इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू टाकू शकतो, किंवा याच्यावरनं एक्सची व्हॅल्यू काढून याच्यात टाकू शकतो. पण हे जास्त बेटर राहील की इथून एक्सची व्हॅल्यू काढा आणि पहिल्या इक्वेशनमध्ये टाका. सो देअरफॉर एक्सची व्हॅल्यू कशी काढाल, तर एक्स इज इक्वल टू हा -3 पलीकडे टाकला की 3 येईल, आणि 2y पलीकडे टाकला तर -2y होईल. आता हे जे आहे ना, ही व्हॅल्यू, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन ऑफ कर्व. बरं, या दोघांवरच का कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, टँजंट आणि कर्व या दोघांवरच का कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कारण त्यांच्या भेटीचा पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, मीटिंगचा पॉईंट. मग त्या दोनच इक्वेशन्सनं सोडवलं पाहिजे. म्हणून एक्सची व्हॅल्यू काढली. आता एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट याच्यात टाकणार. सो y² ॲज इट इज. एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा, 3 - 2y. सो इथे टाकूया 3 - 2y इंटू ब्रॅकेटमध्ये 2 तसाच, मध्ये मायनस साईन तसंच, एक्सची व्हॅल्यू परत ना हीच 3 - 2y, 3 - 2y, आणि ब्रॅकेटचं वरती स्क्वेअर आहे ते पण लिहिलं. सो y² इज इक्वल टू, आता थोडंसं सिम्प्लिफाय होईल, 3 - 2y ॲज इट इज. पुढे ब्रॅकेट ओपन केले तर काय येईल बघा, 2 - 3 -1, आणि हे मायनस याला मिळेल त्या मायनस +2y होईल, ब्रॅकेटचं स्क्वेअर. हे थोडं सोडवणं आणखीन थोडं डिफिकल्ट होणार, बिकॉज a + b ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे आलं. जरा फक्त हे नीट लिहून घेतो. 3 - 2y इंटू, आधी पॉझिटिव्ह लिहितो 2y, मग -1 लिहितो ब्रॅकेटचं स्क्वेअर. हे तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता. y² इज इक्वल टू 3 - 2y इंटू, हे a - b ब्रॅकेट स्क्वेअर प्रमाणे पहिल्याचा स्क्वेअर मीन्स 4y², -2ab म्हणजे 2 × 2y, 4y आणि इंटू 1 म्हणजे -4y, आणि हा +1
1चा स्क्वेअर 1. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू, आतमध्ये आता हे मल्टिप्लाय करायला लागतील प्रत्येकाला. 3ने याला मल्टिप्लाय केलं, 3ने 4y स्क्वेअरला तर होईल 12y स्क्वेअर. 3ने याला मल्टिप्लाय केलं तर -4 त्रिक 12y. 3ने याला मल्टिप्लाय केलं +3. तसंच आता -2y ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. 8 -8y³. हा इथे जाऊन मल्टिप्लाय केला. पुढे -2y ने याला मल्टिप्लाय केलं तर +8y स्क्वेअर. अँड देन पुढे -2y ने 1ला मल्टिप्लाय केलं तर -2y. हा y स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू हे 12y स्क्वेअर आणि हे 8y स्क्वेअर, 12 आणि 8 20y स्क्वेअर येईल. पुढे हे -12y आणि -2y दोघांची बेरीज म्हणजे -14y येईल. हा +3 कॉन्स्टंट ॲज इट इज. आणि इथे एक -8y³ दिसत आहेत ते लिहून घेतले. सगळ्यांना लेफ्ट साईडला आणतो, सगळ्यांना. -8y³ लेफ्ट साईडला आला +8y³ होईल. हा y स्क्वेअर आधीपासून होताच. हा 20y स्क्वेअर तिकडे गेला -20y स्क्वेअर होईल. हा 14y आहे पलीकडे गेला +14y होईल. आणि हा 3 आहे पलीकडे गेला -3 होईल. इज इक्वल टू 0. दॅट्स इट. सो दिस इज इक्वेशन ऑफ ऑर्डर 3. इथे पॉवर 3 आहे, क्युबिकल आहे. आता हे जर सिम्प्लिफाय केलं की तुम्हाला वायच्या 3 व्हॅल्यूज मिळतील. इफ यू सॉल्व दिस, हे जर आपण सोडवलं तर आपल्याला वायच्या 3 व्हॅल्यूज मिळतात. एक आहे 1, दुसरी 1 पुन्हा रिपिटेटिव्ह, आणि तिसरी मिळते 3/8. त्यातलं वायची व्हॅल्यू 1 असणं हे आधीच इथे सोडवून झालेलं आहे. म्हणजे इथे वायची व्हॅल्यू 1 असणारा पॉईंट आधीच दिलेला आहे. म्हणजे आता आपल्याला जी न वापरलेली व्हॅल्यू आहे 3/8 ती वापरायची. आणि जर वायची व्हॅल्यू 3/8 वापरायची असेल तर तसा एकच ऑप्शन तुम्हाला या पूर्ण इक्वेशनमध्ये दिसेल, डी ऑप्शन्समध्ये, वायची व्हॅल्यू 3/8. एकदा वायची व्हॅल्यू 3/8 मिळाली की एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हा 3/8 याच्यात पुट करायचा, वायची व्हॅल्यू, आणि त्याच्यावरनं एक्स काढला की तो बरोबर 9/4 येतो. पण वायची व्हॅल्यू 3/8 असा एकच ऑप्शन असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट डी ऑप्शन चूज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, अगेन MCQ. द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, डिस्प्लेसमेंट बद्दल बोलतात, at time t is given by this equation. S is equal to 2t cube minus 5t square plus 4t minus 3. This is displacement. आणि ते म्हणतायत the time when the acceleration is 14 feet per second square. So acceleration दिलं आहे, मग माझ्याकडे तर डिस्प्लेसमेंटच आहे. आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन ॲक्सेलरेशन पर्यंत पोहोचू शकतो. इथे म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. एसचं डेरिव्हेटिव्ह येईल ds/dt इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट, टी क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3t स्क्वेअर मध्ये -5, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2t प्लस 4 कॉन्स्टंट, टीचं डेरिव्हेटिव्ह 1, 3चं 0. सो ds इज इक्वल टू ds/dt इज इक्वल टू, त्यालाच आपण वेलॉसिटी म्हणू शकतो, बिकॉज ds/dt हाऊ डिस्प्लेसमेंट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलॉसिटी. तर ते आलं 6t स्क्वेअर -10t प्लस 4. वेलॉसिटी मिळाली, पण वेलॉसिटी विचारलंच नाही, ॲक्सेलरेशन विचारलं आहे. सो पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. व्हीचं डेरिव्हेटिव्ह येईल dv/dt, 6 कॉन्स्टंट, टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t -10 कॉन्स्टंट, टीचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 4 कॉन्स्टंट आहे, उत्तर 0. सो dv/dt म्हणजेच ॲक्सेलरेशन इज इक्वल टू हे 6 दुणे 12t -10 हे मिळालं. चला ॲक्सेलरेशनपर्यंत पोहोचलो आपण. हे ॲक्सेलरेशनचं इक्वेशन झालं, पण त्यांनी सांगितलं की द ॲक्सेलरेशन इज 14 feet per second square, बट एची व्हॅल्यू दिली आहे, ए इज इक्वल टू 14 feet per second square. सो हा इथे टाकूया. सो 14 इज इक्वल टू 12t -10. हा -10 इकडे येऊन ॲड होईल. सो 14 + 10 इज इक्वल टू 12t. हे झाले 24 इज इक्वल टू 12t. 12ने डिवाइड केल्यावर t इज इक्वल टू मिळेल 2 seconds. सो त्यांना टाईम पाहिजे,
आणि आपण टाईम काढला 2 सेकंड्स. बी ऑप्शन आहे, मार्क केला, प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 6 विच इज बेस्ड ऑन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग फंक्शन. बट त्यांना इथे इन्क्रीजिंग पाहिजे, सॉरी डिक्रीजिंग पाहिजे. सो नो प्रॉब्लेम. डिक्रीजिंग पाहिजे असेल तर ते कशावरनं ठरतं? डेरिव्हेटिव्हवरनं. सो पहिल्यांदा आधी डेरिव्हेटिव्ह तरी घेऊया. सो वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 62. इथे 62 आहे का 62 एक्स स्क्वेअर आहे? काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल मे बी. आपण 62 एक्स स्क्वेअर घेऊन सोडवूया. 9x प्लस 18 मे बी पॉसिबिलिटी आहे की इथे स्क्वेअर असेल. एक्स क्यूब एक्स स्क्वेअर देन एक्स देन कॉन्स्टंट. आणि जर दोन्ही ठिकाणी कॉन्स्टंट द्यायचेच असते तर मग त्यांची बेरीज वजाबाकी करून दिलं असतं. सो घेऊन बघू आपण, सुटला तर ठीक, नाही तर मग त्यांनी दिले तो घेऊन सोडवूया. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की एफ डॅश ऑफ एक्स होतं. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येईल 3x स्क्वेअर. मे बी हा 62 नसून 6x स्क्वेअर असावा मे बी. सो आपण तसं घेऊ. मायनस 6 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 9 इंटू 1 18चं डेरिव्हेटिव्ह 0. सो एफ डॅश ऑफ एक्स इज 3x स्क्वेअर मायनस 6 दुणे 12x प्लस 9. सो एफ डॅश ऑफ एक्स मिळालं. हेच आपल्याला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग सांगतं. आता मला कसं कळालं हे 62 नसेल? त्याचं रिझन सी, आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवले तेव्हा 3 वगैरे कॉमन यायचं. आता 62 वगैरे असेल, असं खतरनाक काहीतरी असेल तर ते कॉमन येताना प्रॉब्लेम होणार. बरं ते छोटे छोटे अंक असतात 2 3 4 -1 -2 वगैरे असले, हे असं 62 वगैरे येऊच शकत नाही असं नाही. पण मला असं वाटतं की एक्स छापायचं राहिलं आणि तो स्क्वेअर चुकून खाली छापला गेला आहे. सो आपण असं घेऊन सोडवू 6x स्क्वेअर आणि मग बघूया उत्तर येतं का आणि ऑप्शन मिळतो का. आता पुढे काय करू शकतो की हे इक्वेशन मला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग करायचं असेल तर आधी थोडं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणूया. 3 कॉमन येईल दोघांमधनं, सगळ्यांमधनंच रादर. सो इथे एक्स स्क्वेअर राहील, इथे 3 चौक 12 म्हणजे 4x आणि इथे 3 त्रिक 9. राईट. सो तुम्हाला इथे लक्षात येईल बघा, ऑप्शन्स 1 आणि 3च्या जवळपास आहेत. 1 आणि 3 1 आणि 3. इथे पण आता 1 आणि 3च फॅक्टर पडणार. 3चे फॅक्टर किती पडतील? -3 आणि -1. सो x -3 इज वन ऑफ द फॅक्टर अँड x -1 हा दुसरा. कारण -3 इंटू -1 3 होतात आणि -3 आणि -1ची बेरीज -4 होते. सो दिस इज नाव आवर एफ डॅश ऑफ एक्स, ज्याच्यावर आपण ठरवू शकतो. सो स्ट्रिक्टली डिक्रीजिंग पाहिजे. सो ते लिहितो मी टू बी एफ ऑफ एक्स ॲज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. आणि जर ते डिक्रीजिंग यायला हवं असेल तर आपण असं म्हणायचो की एफ डॅश ऑफ एक्स हे कसं असलं पाहिजे? निगेटिव्ह. जोपर्यंत एफ डॅश ऑफ एक्स निगेटिव्हमध्ये जात नाही आपण ते डिक्रीजिंग आहे असं म्हणू नाही शकत. म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0. 0पेक्षा लहान म्हणजेच थोडक्यात निगेटिव्ह. पण इथे इक्वल टू लिहायचं नाही. स्ट्रिक्टली शब्द याचा अर्थ ते 0पेक्षा लहानच असलं पाहिजे, 0 पण नाही चालणार. मग आता एफ डॅश ऑफ एक्स कोण आहे तो टाकूया. 3 x -3 x -1 इज लेस दॅन 0. म्हणजे थोडक्यात 3 हा नंबर आहे पॉझिटिव्ह, त्याचं काही टेन्शन नाही. ते सोडल्यास सगळी डिपेंडन्सी आहे ती x -3 आणि x -1 या ब्रॅकेटवर आहे. हे दोघं 0पेक्षा, या दोघांची मल्टिप्लिकेशन 0पेक्षा लहान पाहिजे. याच्यावरनं 2 केसेस तयार होतात, हे पण आपण शिकलो. केस 1 केस 2. आता दोघांची मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह कधी होईल? जेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल. सो याला आधी आपण पॉझिटिव्ह करूया. x -3 जर पॉझिटिव्ह असेल आणि x -1 निगेटिव्ह असेल. पॉझिटिव्ह याचा अर्थ ग्रेटर दॅन 0, निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. किंवा केस नंबर 2 x -3ला निगेटिव्ह करूया म्हणजे लेस दॅन 0 आणि x -1 जो आधी निगेटिव्ह होता त्याला आता पॉझिटिव्ह करूया म्हणजे ग्रेटर दॅन 0. याच्यावरनं आपल्याला मिळालं x इज ग्रेटर दॅन 3 अँड x इज लेस दॅन 1. आता 3पेक्षा मोठा अंक आणि 1पेक्षा लहान असा कसा मिळेल? 3पेक्षा मोठा म्हणजे 4 5 6 7 8 9 10 अप टू इन्फिनिटी. पण ते 1पेक्षा लहान पाहिजेत, असं होऊच शकत नाही. सो दिस इज इनव्हॅलिड. असं कधीच होणार नाही की जो एकापेक्षा भरपूर मोठा आहे, 3पेक्षा मोठा म्हणजे ते सगळे मोठेच नंबर असणार 1पेक्षा पण त्यांना पाहिजे 1पेक्षा लहान, असं होणारच नाही. म्हणून दिस इज इनव्हॅलिड. पण इकडे काय म्हणतात की x हा 3पेक्षा लहान असावा आणि x हा 1पेक्षा मोठा असावा. -1 तिकडे गेल्यावर 1 होणार. हां, हे होऊ शकतं. नंबर लाईनवर तुम्ही बघू शकता
1 इकडे घेतला, सॉरी 1 आणि 3 इकडे घेतला, तर 1 पेक्षा मोठे अंक, 1 पेक्षा मोठे अंक म्हणजे 1च्या राईट साईडला आणि 3 पेक्षा लहान म्हणजे 3च्या लेफ्ट साईडला. सो हा मधला पट्टा असा आहे, ह्या मधल्या पट्ट्यातले सगळे नंबर्स असे आहेत, इकडचे सगळे नंबर्स असे असणार आहेत की जे 1 पेक्षा नक्कीच मोठे आहेत आणि 3 पेक्षा लहान आहेत. म्हणजे ही पण कंडिशन आणि ही कंडिशन ॲट ए टाईम सॅटिस्फाय झाली. हे कधीच होऊ शकत नाही. हे होऊ शकतं 1 पेक्षा मोठा 3 पेक्षा लहान. म्हणजे तुमचं उत्तर 1 आणि 3च्या मध्ये असलं पाहिजे. झालं, ऑप्शन मिळाला 1 आणि 3च्या मध्ये, डी ऑप्शन. राऊंड ब्रॅकेट का काढलेत? कारण 1 आणि 3ला घ्यायचं नाही आहे, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन म्हटलं म्हणून राऊंड ब्रॅकेट, म्हणजेच ओपन इंटरवल. 1 आणि 3ला घ्यायचा नाही, ते सोडून आतले सगळे चालतील. म्हणून 1 आणि 3, 1 पासून 3 पर्यंत सगळे, पण 1 आणि 3ला घ्यायचं नाही. बाकीचे ऑप्शन आपले निघून गेले. सो डी इज द राईट आन्सर.